ओन्ली द बायबलच्या आणखी एका भागात आपले स्वागत आहे. आज श्रद्धेचे माप या मालिकेतील तिसरे सत्र आहे. आपण श्रद्धेच्या विविध पातळ्यांविषयी आणि त्यानुसार असलेल्या स्वर्गीय निवासस्थानांविषयी शिकणार आहोत. आपण देवाचे वचन ऐकत असताना आपल्या सध्याच्या श्रद्धेवर मनन करूया आणि आपल्या स्वर्गीय निवासस्थानाची कल्पना करूया. आता आपण श्रद्धेच्या तिसऱ्या पातळीवरील कृपेबद्दल जाणून घेऊया. मत्तय 7:24-25 म्हणून जो कोणी माझे हे शब्द ऐकून त्याप्रमाणे वागतो त्याची तुलना एका ज्ञानी माणसाशी करता येईल, ज्याने आपले घर खडकावर बांधले. पाऊस पडला, पूर आला, वारे वाहू लागले आणि त्या घरावर आदळले, तरीही ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. जरी आपल्याला देवाचे बरेचसे वचन माहीत असले तरी जर आपण त्याप्रमाणे आचरणात आणले नाही तर आपला विश्वास वाढू शकत नाही. परंतु जेव्हा आपण त्याच्या वचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा देव आपल्याला वरून कृपा आणि सामर्थ्य देतो. पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण कृती करण्यास सक्षम होतो आणि आपला विश्वास वाढतो. विश्वासाच्या दुसऱ्या टप्प्यात आपण मुलांप्रमाणे देवाच्या वचनाचे पालन करण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी आपल्याला यश मिळते आणि कधीकधी अपयश येते. पण जेव्हा आपण प्रार्थना करत राहतो आणि दैहिक वासनांचा त्याग करतो तेव्हा आपण विश्वासाच्या तिसऱ्या स्तरावर पोहोचू शकतो आणि तरुणांप्रमाणे देवाच्या वचनानुसार वागू शकतो. विश्वासाच्या दुसऱ्या स्तरावर दैहिक वासनांनुसार वागून आपण पाप करतो, पण जेव्हा आपण विश्वासाच्या तिसऱ्या स्तरावर पोहोचतो तेव्हा दैहिक वासना पुन्हा उद्भवत नाहीत. विश्वासाच्या तिसऱ्या स्तरापासून आपण रूपांतरित होऊ लागतो आणि जगाचा प्रकाश व मीठ म्हणून चमकू लागतो. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्यावर अन्यायकारक टीका किंवा कानउघाडणी होते तेव्हा आपण शांतपणे सहन करतो. कठीण परिस्थितीला सामोरे जाताना आपण आनंदित होण्याचा प्रयत्न करतो. जर गोष्टी आपल्या विचारांशी जुळत नसतील तरीही आपण इतरांना समजून घेण्याचा आणि त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. श्रद्धेच्या तिसऱ्या स्तरावर असलेल्या व्यक्तींबद्दल लोक वेगळ्या प्रकारे बोलतात. ती व्यक्ती देवावर कसा विश्वास ठेवते की तिच्यात काहीतरी वेगळे आहे. विश्वासाच्या दुसऱ्या स्तरावर अनेकदा आपण कर्तव्याच्या भावनेतून देवाच्या वचनाचे पालन करतो. तिसऱ्या स्तरावर आपण देवाच्या इच्छेनुसार वागतो आणि ते स्वाभाविकपणे आपल्या अंतःकरणातून येते. उदाहरणार्थ, आपण शब्बात पाळतो आणि दशांश देतो कारण आपल्याला समजते की त्यामुळे आशीर्वाद आणि संरक्षण मिळते. केवळ वरवर देवाच्या वचनाचे पालन करणे म्हणजे तुम्ही विश्वासाच्या तिसऱ्या स्तरावर आहात असे नेहमीच नसते. उदाहरणार्थ, जर आपण केवळ कौटुंबिक दबावामुळे शब्बात पाळत असू आणि दशांश देत असू किंवा संपूर्ण प्रार्थनेच्या वेळी झोपत असू आणि केवळ घरी जाऊन खेळ खेळत असू आणि उपासनेदरम्यान आपले लक्ष विचलित होत असेल तर ती श्रद्धेची तिसरी पातळी नाही. आपण जे काही पेरले आहे आणि केले आहे त्या असूनही जर आपल्याला लवकर आशीर्वाद मिळत नसतील आणि शेवटी आपल्याला त्याचा पश्चात्ताप होत असेल किंवा आपण त्याबद्दल तक्रार करत असू तर ती श्रद्धेची तिसरी पातळी नाही. विश्वासाचे माप काही कृतींवरून ठरत नाही, तर आपण देवाची इच्छा किती समजून घेतो आणि आपल्या अंतःकरणात त्यावर किती विश्वास ठेवतो यावरून ठरते. विश्वासाच्या तिसऱ्या स्तरावर हृदयाच्या पापी स्वभावावर किंवा शारीरिक गोष्टींवर मात करण्यासाठीचा चांगला लढा सुरू होतो. शारीरिक गोष्टी म्हणजे अशी पापे जी बाहेरून प्रकट होत नाहीत परंतु हृदयात आणि मनात बाळगलेली असतात. उदाहरणार्थ, द्वेष, मत्सर, असूया आणि कटुतेच्या भावना. जर ह्या पापी प्रवृत्ती हृदयात असतील तर आपण देवाच्या इच्छेचे पूर्णपणे पालन करू शकत नाही. जोपर्यंत सर्व पापी स्वभाव पूर्णपणे समूळ नष्ट होत नाहीत तोपर्यंत आपण विश्वासाचा हा चांगला लढा चालू ठेवला पाहिजे. विश्वासाच्या तिसऱ्या टप्प्यातही प्रत्येक व्यक्तीच्या विश्वासाचे प्रमाण वेगवेगळे असते. सुरुवातीला
विश्वासाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करताना आणि देवाच्या वचनानुसार वागताना काही आंतरिक संघर्ष निर्माण होतील. शारीरिक विचार आणि आध्यात्मिक विचार एकमेकांविरुद्ध लढतील. आपल्याला देवाची इच्छा समजते आणि आपण तिचे पालन करतो, पण तरीही हृदयात पापी प्रवृत्ती शिल्लक राहतात. उदाहरणार्थ, समजा की कोणीतरी आपले जीवन कठीण करते. श्रद्धेच्या तिसऱ्या स्तराच्या सुरुवातीला आपण कदाचित चहाडी करणार नाही किंवा इतरांसाठी गोष्टी कठीण करणार नाही, पण शारीरिक विचार मनात येऊ शकतात. जसे की, मी त्या व्यक्तीचा द्वेष करत नाही, फक्त आमचे पटत नाही. त्या व्यक्तीची सेवा करण्याची किंवा तिच्यावर प्रेम करण्याची इच्छा नसण्याचा शारीरिक विचार मनात येतो. अशा वेळी आपण मन लावून प्रार्थना केली पाहिजे. आपल्यातील प्रभूच्या चांगुलपणाची आणि प्रेमाची उणीव ओळखली पाहिजे आणि स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे. जसजसे आपण प्रार्थना करत राहतो, तसतसे भविष्यात अशाच प्रकारच्या प्रसंगांमध्ये आध्यात्मिक विचार मनात येऊ शकतात. आपल्याला वाटू शकते, मी त्यांच्या अधिक जवळ जायला हवे आणि मैत्री करायला हवी, त्यांच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करायला हवी आणि त्यांच्यावर प्रेम करायला हवे. आपण इतरांची स्तुती करून आणि त्यांची सेवा करून, अगदी त्यांच्यासाठी त्याग करूनही सत्याचे पालन करू. त्या व्यक्तीमुळे अस्वस्थ होण्याऐवजी आपले हृदय बदलेल, आपल्याला करुणा वाटेल आणि अशा परिस्थितीत आपण शांती कशी आणू शकतो याचा आपण विचार करू. श्रद्धेच्या तिसऱ्या स्तरावरील हे लोक वाढत राहतील आणि श्रद्धेच्या खडकातून पार होतील. श्रद्धेच्या दुसऱ्या टप्प्यात दुःखाला सामोरे जाताना आपण आनंदित होण्याचा आणि आभार मानण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यावर मात करू शकत नाही आणि शेवटी तक्रारच करतो. परंतु श्रद्धेच्या तिसऱ्या टप्प्यात आपण दुःखाच्या काळातही आभार मानू शकतो आणि आनंदित होऊ शकतो. तरीही याचा अर्थ असा नाही की परिपूर्ण आनंद आणि कृतज्ञता आपोआपच निर्माण होईल. जे श्रद्धेच्या तिसऱ्या टप्प्यात नुकतेच प्रवेश करत आहे, त्यांच्या मनात अडचणीला सामोरे जाताच शारीरिक विचार येऊ शकतात. तुम्हाला वाटेल, हे खूप कठीण आहे आणि तुम्ही निराश व्हाल, पण पवित्र आत्म्याचा आवाज ऐकताच तुमच्या लक्षात येईल, नाही, मला आनंद करायला हवा आणि आभार मानायला हवेत. देव जिवंत आहे, मग मी निराश का होत आहे? तुम्ही सत्याने आपले हृदय बळकट करू शकाल, जसजसे तुम्ही प्रगती कराल आणि विश्वासाच्या तिसऱ्या स्तरावर 60% पेक्षा जास्त पोहोचाल. तसतसे तुमच्यातील ब्याच पापी प्रवृत्ती नाहीशा झालेल्या असतील आणि देवाच्या वचनानुसार वागणे अधिक सोपे होईल. असे घडते कारण शारीरिक विचार तुमच्यावर फारसा प्रभाव टाकत नाहीत. हे एक चिन्ह आहे की तुम्ही विश्वासाच्या चौथ्या स्तराच्या जवळ पोहोचला आहात, कारण तुम्ही तुमचा बराचसा पापी स्वभाव सोडून दिला आहे. विश्वासाच्या या स्तरावर अचानक आलेल्या अडचणींमुळे येणारे निराशेचे किंवा तक्रारीचे विचार देवावर अवलंबून राहण्याच्या आणि आनंदित होऊन आभार मानण्याच्या विचारांनी बदलले जातात. जर हे अवघड आहे असा विचार क्षणभर तुमच्या मनात आला, तर तुम्ही तो पटकन कृतज्ञता आणि आनंदात बदलू शकाल. मत्तय 7:24-25. म्हणून जो कोणी माझे हे शब्द ऐकून त्याप्रमाणे वागतो, त्याची तुलना त्या ज्ञानी माणसाशी करता येईल, ज्याने आपले घर खडकावर बांधले, पाऊस पडला, पूर आला, वारे वाहू लागले आणि त्या घराला धक्के बसले. तरीही ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. येथे खडक म्हणजे ख्रिस्त होय. जेव्हा संकटे आणि दुःखांमध्ये तुमचा विश्वास डगमगत नाही आणि तुम्ही वचनानुसार वागता, तेव्हा तुम्ही येशू ख्रिस्त नावाच्या खडकावर दृढपणे उभे आहात असे म्हटले जाते. जेव्हा तुम्ही विश्वासाच्या तिसऱ्या स्तराच्या 60% पेक्षा जास्त पोहोचता, तेव्हा तुम्ही विश्वासाच्या खडकात प्रवेश केलेला असतो. जर एखाद्या व्यक्तीबद्दल अस्वस्थ करणारे विचार मनात आले, तर विश्वासाच्या खडकावर उभे राहण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही ते विचार तात्काळ आत्म्याच्या आणि सत्याच्या विचारांनी बदलू शकता आणि शांत मनाने त्या व्यक्तीची सेवा करू शकता.
याचा अर्थ असा आहे की ख्रिस्ती जीवन कठीण नाही आणि प्रत्येक दिवस आनंद व सुखाने भरलेला असतो. जेव्हा तुम्ही विश्वासाच्या तिसऱ्या स्तराच्या 70 ते 80% पर्यंत पोहोचता, तेव्हा तुम्ही पूर्णपणे विश्वासाच्या खडकावर उभे आहात असे ओळखले जाते. या पातळीवर वचनानुसार वागणे स्वाभाविकपणे येते, जसजसे तुम्ही विश्वासाच्या तिसऱ्या पातळीत प्रवेश करता आणि शारीरिक गोष्टींचा त्याग करत चौथ्या पातळीच्या जवळ पोहोचता, तसतसा तुमचा देवाबरोबर अधिक सहवास होईल आणि तुम्हाला त्याचे प्रेम अधिक खोलवर जाणवेल. म्हणून जर कोणी तुम्हाला दुःख देत असेल, तर तुम्ही कदाचित त्यांच्यावर प्रेम करणार नाही, पण त्यांचा द्वेषही करणार नाही. जर तुम्हाला पैशांची नितांत गरज असताना रस्त्यावर एखादे पाकीट सापडले, तर ते स्वतःकडे ठेवावे की मालकाला शोधावे यावर तुम्ही संकोच करणार नाही. तुम्ही ताबडतोब मालकाला शोधून ते परत कराल. जसजशी तुमची विश्वासात प्रगती होईल, तसतसे कोणत्याही परिस्थितीत शारीरिक विचार मनात येणार नाहीत. तुम्ही ताबडतोब चांगल्याची निवड कराल, आनंदित व्हाल आणि पूर्णपणे आभार मानाल. यावेळी तुम्ही आत्म्यापर्यंत, म्हणजेच विश्वासाच्या चौथ्या स्तरापर्यंत पोहोचाल. विश्वासाच्या तिसऱ्या स्तरावर असलेल्यांसाठी स्वर्ग कसा असतो? श्रद्धेच्या तिसऱ्या स्तरासाठी स्वर्ग म्हणजे दुसरे राज्य होय. स्वर्गाच्या पहिल्या राज्यात जिथे घरे सामुदायिक असतात, त्याच्या विपरीत दुसऱ्या राज्यात प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे खाजगी घर दिले जाते. स्वर्गाच्या दुसऱ्या राज्यातील घरे एकमजली असतात, परंतु या पृथ्वीवरील कोणत्याही आलिशान वाड्याच्या तुलनेत ती अधिक भव्य आणि सुंदर असतात. ती सुगंधी फुले आणि झाडांनी सुंदरपणे सजवलेलीही असतात. प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी एक इच्छित सुविधा दिली जाते. उदाहरणार्थ, ज्यांना सुंदर तलाव हवा आहे, त्यांना तलाव मिळेल. ज्यांना जलतरण तलाव हवा आहे, त्यांना जलतरण तलाव मिळेल. जर एखाद्या व्यक्तीकडे विशिष्ट सुविधा नसेल, तर ती दुसऱ्याच्या घरी जाऊ शकते. सर्वजण आनंदी आहेत. प्रत्येक घरावर एक नामफलक आहे, ज्यावर मालकाचे नाव आणि त्यांनी पृथ्वीवर सेवा केलेल्या चर्चचे नाव स्वर्गीय लिपीत कोरलेले आहे. जे देवाच्या प्रिय मंडळीत ख्रिस्ती जीवन जगतात, त्यांना अधिक गौरव आणि सन्मान मिळतो. विश्वासाच्या तिसऱ्या स्तरावर असलेल्यांना कोणत्या प्रकारचा मुकुट दिला जाईल? त्यांनी देवाच्या वचनानुसार जीवन जगलेले असेल, देवाने दिलेली कार्ये पूर्ण केलेली असतील आणि देवाला गौरव दिलेला असेल. 1 पेत्र 5:4 आपल्याला सांगते, त्यांना गौरवाचा मुकुट मिळेल. उदाहरणार्थ, जी व्यक्ती पूर्वी क्षुल्लक गोष्टींवरून रागावत असे, ती चर्चमध्ये जाऊ लागल्यापासून कशी बदलली आहे याबद्दल तिचे कुटुंबीय आणि मित्र तिची प्रशंसा करतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शब्द आणि कृती सत्याचे प्रतिबिंब दाखवतात, तेव्हा ती इतरांसाठी प्रकाशाप्रमाणे चमकते आणि देवाला गौरव प्राप्त करून देते. स्वर्गाच्या दुसऱ्या राज्यात प्रवेश करणारे देवाप्रती कृतज्ञतेने ओतप्रोत भरलेले असतात, जो त्यांना गौरवाचा मुकुट देतो. हे एक असे प्रतिफळ आहे जे त्यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांपेक्षाही कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. आमच्या ओन्ली द बायबलच्या दर्शकांनो, जरी स्वर्गाचे दुसरे राज्य हे कृतज्ञता आणि आनंदाने ओतप्रोत भरलेले ठिकाण असले तरी, मनातील सर्व पापे दूर करून पूर्णपणे पवित्र होणे किती अद्भुत ठरले असते, या जाणीवेची खंत आणि तळमळ अटळ आहे. देवाच्या वचनानुसार रक्त सांडण्यापर्यंत पापाविरुद्ध लढण्याचा आपण प्रयत्न करूया आणि पवित्रता प्राप्त करण्यासाठी प्रत्येक प्रकारची दुष्टता दूर करूया. मी प्रार्थना करतो की तुम्ही स्वर्गातील एका उत्तम ठिकाणी प्रवेश करण्यासाठी पुढे वाटचाल कराल. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रिय स्वर्गीय पित्या, आज आपण विश्वासाच्या तिसऱ्या स्तराचा अभ्यास केला. आपण जरी देहाची कृत्ये सोडून दिली असली, तरी पापीपणा आणि दुष्टता आपल्या अंतःकरणात आणि विचारांमध्ये राहतात. आपल्या अंतःकरणात आणि विचारांमध्ये अस्वस्थता, द्वेष आणि चिडचिड या भावना हे तिसऱ्या स्तराच्या सुरुवातीच्या टप्प्यांचे पुरावे आहेत. आपण हे पाहिले की हे स्वभाव पूर्णपणे सोडून द्यायचे
विश्वासाच्या खडकावर उभे राहायचे आणि विश्वासात वाढ करायची. जे कोणी हे वचन ऐकतील ते सर्व विश्वासात अधिक वाढोत आणि देवाच्या प्रतिमेसारखे व प्रभूच्या प्रतिरूपासारखे बनोत. मी प्रार्थना करतो की तुम्ही सर्वजण आपल्या अंतःकरणात बाळगलेले कोणतेही पाप मनापासून दूर कराल, शारीरिक विचार दूर करा आणि धन्य ख्रिस्ती बना, जे तुझ्या इच्छेनुसार पवित्रतेची पातळी गाठू शकतील. आम्ही आभार मानतो आणि आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन.